धांदरपळ एक संगमनेरपासून 20 किलोमीटरवर लांब असलेलं गाव आहे. खुर्द म्हणजे गावाचा छोटा भाग आणि बुद्रुक म्हणजे गावाचा बुजुर्ग आणि मोठा भाग. तर नमस्कार सगळ्यांना, मी अवधूत फुंदे संगमनेर येथे SMBT डेंटल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करत आहे. असंच एक अचानक मनात एक संकल्पना सुचली की आपण आता थोडेसे मिनी व्लॉग्स टाईपमध्ये थोडेसे आपले डेली रुटीन, एक डेंटलचं जे डेली रुटीन आहे सध्या इंटर्नशिपचं, ते आजपासून आपण थोडंसं सुरू करू. जशा जशा मुवमेंट्स येत राहतील तसे आपण व्लॉग्स बनवत राहू. तरी सर्वांनी थोडासा आता सपोर्ट करावं हीच फक्त इच्छा. चला आपण आजच्या पहिल्या व्लॉगला आपण स्टार्ट करत आहोत. नमस्कार, आज आपण आलेलो आहे धांदरपळ येथील सॅटेलाईट सेंटरला, जे की जिथं दंत तपासणी विभाग जो आहे PSC सेंटरचा, तो आपण SMBT डेंटल कॉलेजतर्फे राबवतो. तिथे रोज डेंटल चेकअप्स वगैरे होत राहतात. तर चला आपण आता त्या दंत तपासणी विभागाला भेट देऊ. आणि इथे माझी पार्टनर आहे आजची, नेहा कोल्हे, आणि हे इथले असणारे आपलं आजचं डेंटल चेअर आणि हे आपलं सॅटेलाईट सेंटर. तर आजचा आपला हा जो प्रवास आहे हा नेहा कोल्हे, डॉक्टर नेहा कोल्हे जे आहेत त्यांच्यासोबत आहे. तर आज आपण इथे थोडंसं आजच्या दिवस काम करणार आहोत. ठीक आहे, बघा थोडंसं मस्त वाटतं आहे इकडे. आज पेशंट नाही आहे तरी पण मस्त वाटतं आहे. बघू पेशंट आले तर खूपच चांगलं होईल. मित्रांनो, आपण आलेलो आहेत आज धांदरपळच्या माझ्या सॅटेलाईट सेंटरला. इथे आपल्याला काही चेकअप्स वगैरे करायचे होते, त्यासाठी आपण आलेलो आहेत. पण सकाळपासून फक्त आत्तापर्यंत 2 पेशंट आलेले आहेत. तर आता आपण चाललो नाश्ता करण्यासाठी. ठीक आहे, धांदरपळ एक संगमनेरपासून 20 किलोमीटरवर लांब असलेलं गाव आहे. चांगलं मस्त नेचर वगैरे दिसतं इकडे, शेती वगैरे चांगली आहे. बघून घ्या तुम्ही, बघत असतो मस्त वाटतं आहे गावातून. आजूबाजूला मस्त छान झाडी डोंगर वगैरे दिसत आहे. एक छोटीशी नदी आहे, मी पुढं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. ती एकदम छान आहे, सुंदर गाव आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला छान नदी आहे, पण सॉरी, खूपच छोटीशी नदी पण नाही, खूपच छोटंसं दिसतं इथं काहीतरी. मला आत्ताच एक गावातून माहिती भेटली की गावाचे 2 भाग असतात, एक खुर्द आणि एक बुद्रुक. तर आपण आहेत आता सध्या खुर्द म्हणजे गावाचा छोटा भाग आणि बुद्रुक म्हणजे गावाचा बुजुर्ग आणि मोठा भाग. तर आपण आता सध्या जे खुर्द ह्या भागात आहोत, गावाच्या धांदरपळ खुर्द. तर तिथे जास्त काही हॉटेल्स वगैरे नसल्या कारणामुळे आपल्याला नाश्त्याला फक्त भेटलेला आहे मूगडाळ, शेवचिवडा आणि चिप्स. तर आता आपण परत चाललेलो आहे आपल्या सॅटेलाईट सेंटरला. ठीक आहे, असंच आपण आता इथं थोडंसं नाश्ता पाणी करत असताना आपलं जे दुसरं सॅटेलाईट सेंटर आहे साकूरचं, तिथं दुसरा जो माझा मित्र आहे पद्मसिंह गाडवे, आणि त्याच्यासोबत त्याचा पार्टनर आहे कुठे मनीष. हे दोघं जण त्या सेंटरला सुद्धा हेच करताय जे आम्ही इथं बसून करतो. तर असतात पेशंट, असं काही नाही पेशंट नाही, पण आता रिकाम्या वेळेत करणार तरी काय. तर मग एकमेकांना थोडंसं सांत्वन देण्याचं काम सुरू आहे आमचं. तर पुढचं बघू आपण काय होतं. आणि 2 तास आहेत अजून आमच्याकडे. तर चला, आजचा आपला दिवस इथंच संपलेला आहे आणि आता आपण परत कॉलेजसाठी जाणार आहोत. तर आज आपण सॅटेलाईटला टोटल 4 पेशंट केले. 4 पेशंटमधून आपण 2 जणांचं एक्स्ट्रॅक्शन केलं, म्हणजेच दात काढले, आणि 2 पेशंट आपण कॉलेजसाठी रेफर केले. तर आपण बघू शकता. बाय बाय, तो टाइम खत्म हो गया, चलो निकलते हम.